मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2016 सालातील ही पहिलीच मन की बात आहे. मन की बातनं असं घट्ट धरून ठेवलं आहे की कोणतीही गोष्ट दृष्टीस पडली, कोणताही विचार आला की तो तुम्हाला सांगण्याची इच्छा होते. काल मी पूज्य बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर गेलो होतो. शहीदांना नमन करण्यासाठी हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. ठीक 11 वाजता 2 मिनिटांसाठी मौन पाळून देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, प्राण सर्वस्व अर्पणाऱ्या महापुरुषांसाठी, वीरपुरुषांसाठी, तेजस्वी तपस्वी लोकांसाठी श्रद्धा व्यक्त करण्याची ही एक संधी असते. परंतु जर आपण पाहिलं, आमच्यापैकी काही लोक आहेत ज्यांनी हे केलेलं नाही. तुम्हाला नाही वाटत की हा स्वभाव बनला पाहिजे? या गोष्टीला आम्ही आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवं. मला याची जाणीव आहे की माझ्या मन की बातने हे होणार नाही. परंतु जे मी काल अनुभवलं, वाटलं की ते तुमच्याशी सुद्धा बोलावं. आणि हीच गोष्ट आहे जी देशासाठी आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आपण कल्पना तर करू शकाल, प्रत्येक वर्षी 30 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता 125 कोटी देशवासी 2 मिनिटांसाठी मौन पाळतात. तुम्ही कल्पना करू शकता की या घटनेत किती मोठी ताकद असू शकेल. आणि ही गोष्ट खरीच आहे की आमच्या शास्त्रातही म्हटलं आहे की संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम. आम्ही सर्व एकत्र चालावं, एकत्र बोलावं, आमची मनं एक होवोत. हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. आणि अशा प्रकारच्या घटना या शक्तीला प्राण देण्याचं काम करत असतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी सरदार पटेलांचे विचार वाचत होतो. त्यावेळी काही गोष्टींकडे माझं लक्ष गेलं आणि त्यांची एक गोष्ट मला खूपच आवडली. खादीच्या संदर्भात सरदार पटेलांनी म्हटलं आहे की हिंदुस्थानचं स्वातंत्र्य खादीमध्येच आहे. हिंदुस्थानची परंपरा ही खादीचीच. हिंदुस्थानात जिला आम्ही परमधर्म मानतो ती अहिंसा खादीमध्येच आहे. आणि हिंदुस्थानातील शेतकरी ज्यांच्यासाठी आपण इतकी भावना दर्शवतो, त्यांचं कल्याणसुद्धा खादीमध्येच आहे. सरदार साहेब सरळ भाषेत साधी गोष्ट मुख्यत्वानं सांगत असत. त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे खादीचं महात्म्य सांगितलं आहे. मी काल 30 जानेवारीला पूज्य बापूजींच्या पुण्यतिथीनिमित्त देशात जेवढ्या खादी आणि ग्रामोद्योगाशी जोडलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना मी पत्र लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयास केला. तसं पाहिलं तर पूज्य बापू विज्ञानाची बाजू मांडणारे होते. त्यासाठी मी सुद्धा तंत्रज्ञानाचाच उपयोग केला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो अशा बंधुभगिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खादी आता एक प्रतीक बनला आहे, एक वेगळी ओळख बनला आहे. आता खादी हे युवा पिढीचंही आकर्षण केंद्र बनत आहे. आणि विशेष म्हणजे होलिस्टिक हेल्थ केअर आणि ऑर्गॅनिककडे जे लोक वळलेले आहेत त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम उपाय बनलेला आहे. फॅशनच्या रूपातही आता खादीनं आपली जागा घेतलेली आहे. आणि खादीशी जोडल्या गेलेल्या लोकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खादीमध्ये हे नवं स्वरूप आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अर्थव्यवस्थेतील बाजारातही तिचं आपलं एक महत्त्व आहे. खादीनं सुद्धा भावनात्मक गोष्टींबरोबर बाजारात सुद्धा आपली जागा बनवणं जरुरीचं झालं आहे. जेव्हा मी लोकांना सांगितलं की अनेक प्रकारची फॅब्रिक्स आपल्याजवळ आहेत, तेव्हा एक खादीसुद्धा झाली पाहिजे. आणि ही गोष्ट लोकांच्या गळी उतरू लागली आहे की हां भाई, खादीधारी तर नाही बनू शकत, पण जर 10 प्रकारचे कपडे आपल्याजवळ आहेत तर आणखी एक होऊन जाऊ दे. पण त्याचबरोबर मी जे सांगतोय त्याबद्दल सरकारी पातळीवर सुद्धा एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी सरकारमध्ये खादीचा पुष्कळ उपयोग होत होता. पण हळूहळू आधुनिकतेच्या नावाखाली हे सगळं नाहीसं होत गेलं आणि खादीशी जोडले गेलेले आमचे गरीब लोक बेरोजगार होत गेले. खादीमध्ये कोट्यवधी लोकांना रोजगार देण्याची ताकद आहे. मागील काही दिवसात रेल्वे मंत्रालय, पोलीस विभाग, भारतीय नौदल, उत्तराखंडचा टपाल विभाग अशा काही सरकारी संस्थांनी खादीच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी काही चांगले उपक्रम घेतले. आणि मला सांगितलं गेलं आहे की सरकारी विभागांच्या अशा प्रयत्नांमुळे खादीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 18 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल. 18 लाख मनुष्य दिवस ही एक पुष्कळ मोठी उडी घेतलेली असेल. पूज्य बापू ही नेहमीच तंत्रज्ञानाच्या अद्ययावततेसाठी पुष्कळ जागृत होते आणि आग्रही सुद्धा होते. आणि तेव्हाच तर आमचा चरखा विकसित होत होत येथपर्यंत पोहोचला आहे.
अलीकडे सौर ऊर्जेचा वापर करीत चरखा चालवणं, ती चरख्याशी जोडण्याचा पुष्कळच यशस्वी प्रयोग होत आहे. यामुळे मेहनत कमी होऊन उत्पादन वाढलं आणि गुणात्मक परिवर्तन सुद्धा आलं. विशेषतः सौर चरख्यासाठी लोक मला पुष्कळच पत्र पाठवत असतात. राजस्थानातील दौसा येथील गीतादेवी, कोमलदेवी आणि बिहारमधील नवादा जिल्ह्यातील साधना देवी यांनी पत्र लिहून सांगितलं आहे की सोलार चरख्यामुळे त्यांच्या जीवनात पुष्कळच परिवर्तन आलं आहे. आमचं उत्पन्न दुप्पट झालं आणि आमचं जे सूत आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आकर्षण वाढलं आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टी नवा उत्साह वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. आणि 30 जानेवारीला पूज्य बापूंचं आपण जेव्हा स्मरण करतो तेव्हा मी पुन्हा एकदा सांगेन की एवढं तर अवश्य करा की आपल्या सर्व कपड्यांमध्ये एखादा खादीचा सुद्धा असू दे, त्याचा आग्रह धरा. प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण पुष्कळच उमेदीनं आणि उत्साहात आम्ही सर्वांनी साजरा केला. चारही बाजूनं दहशतवादी काय करतील या चिंतेबरोबरच नागरिकांनी हिंमत दाखवली, उत्साह दाखवला आणि शानदाररित्या सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण साजरा केला. परंतु काही लोकांनी नेहमीपेक्षा वेगळ्या काही गोष्टी केल्या आणि मला असं वाटतं की या गोष्टी लक्ष देण्यासारख्या आहेत. विशेषतः हरियाणा आणि गुजरात या 2 राज्यांनी एक मोठा अनोखा प्रयोग केला. यावर्षी त्यांनी प्रत्येक गावात जी सरकारी शाळा आहे तिथे ध्वजवंदनासाठी त्या गावातील जी सर्वात शिकलेली मुलगी आहे तिची निवड केली. हरियाणा आणि गुजरातनं मुलींचं महात्म्य वाढवलं, शिकलेल्या मुलीला विशेष महत्त्व दिलं. मुली वाचवा, मुली शिकवा हा एक उत्तम संदेश देण्याचा त्यांनी प्रयास केला. मी दोन्ही राज्यांच्या कल्पनाशक्तीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मुलींना शुभेच्छा देतो. त्यांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. हरियाणात आणखीही एक गोष्ट झाली की गेल्या 1 वर्षात ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे अशा कुटुंबांना 26 जानेवारीच्या निमित्तानं विशेष निमंत्रित केलं गेलं आणि व्हीआयपींच्या मध्ये पहिल्या रांगेत त्यांना स्थान देण्यात आलं. हा आपोआपच एक मोठा गौरवाचा क्षण होता. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी माझ्या मुली वाचवा, मुली शिकवा या योजनेचा प्रारंभ हरियाणातून केला. कारण हरियाणात मुलगे आणि मुलींच्या प्रमाणात पुष्कळच गोंधळाची अवस्था होती. 1000 मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर पुष्कळच कमी होत गेलेला होता. चिंतेची गोष्ट होती. सामाजिक संतुलन बिघडलेलं होतं आणि जेव्हा मी हरियाणाची निवड केली तेव्हा तर आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की नाही साहेब, तिथे करू नका, तिथे तर मोठंच नकारात्मक वातावरण आहे. परंतु मी काम केलं आणि आज हरियाणाचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी या गोष्टीला आपलीच गोष्ट मानली आणि आज मुलींची जन्मसंख्या पुष्कळच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी खरोखरच तेथील सामाजिक जीवनात जो बदल घडून आला आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. मागील खेपेस मन की बातमध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे नागरिक या नात्यानं आपण महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता का करू नये. पुतळे उभारण्यासाठी तर आम्ही मोठे भावूक होतो, परंतु नंतर मात्र आम्ही बेपर्वाई दाखवतो. दुसरी गोष्ट मी सांगितली होती की प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे, तेव्हा आमच्या कर्तव्यांबद्दलही जोर लावला पाहिजे, चर्चाही करत राहायला पाहिजे. हक्कांची चर्चा खूप झाली, होत राहील, परंतु कर्तव्यांबद्दलही चर्चा होणं आवश्यक आहे. मला आनंद याचा आहे की देशातील काही भागातील नागरिकांनी पुढाकार घेतला. काही सामाजिक संस्था पुढे आल्या, काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या, काही संत महात्मे पुढे आले आणि त्या सर्वांनी जिथे जिथे पुतळे आहेत, प्रतिमा आहेत तिथे त्यांची स्वच्छता केली, परिसराची सफाई केली. एक चांगली सुरुवात झाली आणि हे एक फक्त स्वच्छता अभियान नव्हे तर हे एक सन्मान अभियानही आहे. मी प्रत्येकाचा काही उल्लेख करणार नाहीये, पण ज्या बातम्या मिळाल्या आहेत त्या अतिशय आनंददायी आहेत. काही लोक संकोचानं बातम्याही देत नाहीत. मी त्यांना आग्रह करतोय की माय गव्हर्नमेंट या पोर्टलवर आपण केलेल्या पुतळ्यांच्या स्वच्छतेबद्दलचं छायाचित्र जरूर पाठवा. जगातील अनेक लोक ते पाहतात आणि त्यांना अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे 26 जानेवारीला कर्तव्य आणि अधिकार याबद्दल मी लोकांचे विचार मागवले होते आणि मला आनंद आहे की हजारो लोकांनी या उपक्रमात भाग घेतला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, एका कामासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि मला विश्वास आहे की आपण ती कराल. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर खूप पुष्कळ बोललं जातं. असो, मी त्या वादात पडू इच्छित नाही, पण शेतकऱ्यांवरचं सर्वात मोठं संकट आहे नैसर्गिक आपत्ती.
त्यात त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाते, त्यांचं वर्ष फुकट जातं. त्यांना सुरक्षा देण्यासाठी एक उपायसुद्धा आता लक्षात येऊ लागलाय आणि तो आहे पीक विमा योजना. 2016 भारत सरकारनं एक मोठी भेट शेतकऱ्यांना दिली आहे, ती म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेची तरफदारी व्हावी, वाहवा व्हावी, पंतप्रधानांना अभिनंदनपर शुभेच्छा मिळाव्यात, यासाठी ही योजना नाहीये. इतकी वर्ष पीक विमा योजनेची चर्चा होतीये, पण देशामध्ये 20-25% अधिक शेतकरी तिचे लाभार्थी झालेले नाहीत, तिच्याशी जोडले गेलेले नाहीत. येणाऱ्या 1-2 वर्षात आम्ही देशात 50% शेतकऱ्यांना पीक विमा योजनेशी जोडून घेऊ असा संकल्प करू शकतो काय? होय, फक्त यासाठी आपली मदत हवी आहे. कारण शेतकरी जर पीक विम्याशी जोडले गेले तर संकट काळात त्यांना मोठी मदत मिळू शकेल. आणि यावेळी पंतप्रधान पीक विमा योजनेस इतकी लोकमान्यता मिळत आहे कारण ही योजना व्यापक बनवली गेली आहे, ती अधिक सोपी बनवली गेली आहे. इतकं तंत्रज्ञान आणण्यात आलं आहे. केवळ इतकंच नाही, पीक कापल्यानंतर सुद्धा 15 दिवसातही काही झालं तरी सुद्धा मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याची गती अधिक वेगवान कशी होईल, विम्याचे पैसे मिळण्यास विलंबही होऊ नये, या सर्व गोष्टींवर लक्ष दिलं गेलं आहे. आता सर्वात मोठी गोष्ट, पीक विमा योजनेचे प्रीमियम दर. हे दर इतके खाली करण्यात आलेले आहेत की ज्याचा कुणी विचारही केला नसेल. नव्या विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रीमियमची अधिकतम मर्यादा खरीपांच्या पिकांसाठी 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% असेल. आता मला सांगा, माझा कोणताही शेतकरी बंधू या गोष्टीपासून वंचित राहता कामा नये. आणि तो वंचित राहिला तर नुकसान होणार की नाही? तुम्ही शेतकरी नसालही, परंतु माझी मन की बात ऐकत आहात काय? आपण शेतकऱ्यांपर्यंत माझी ही गोष्ट पोचवाल? आणि यासाठीच माझी अशी इच्छा आहे की याचा अधिकाधिक प्रचार करावा. यासाठी मी आपल्यासाठी नवी योजनाही आणली आहे. माझी अशी इच्छा आहे की माझी पंतप्रधान पीक विमा योजना ही गोष्ट लोकांपर्यंत पोचवा. आणि ही गोष्ट खरी आहे की टीव्हीवर, रेडिओवर माझी मन की बात तुम्ही ऐकत असता, परंतु नंतर ऐकायची असेल तर काय? आता मी आपल्याला एक नवी भेट देणार आहे. आता आपण आपल्या मोबाईल फोनवर सुद्धा मन की बात ऐकू शकता. होय, आणि ती केव्हाही ऐकू शकता. होय, फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एक मिस्ड कॉल द्यायचा आहे आपल्या मोबाईल फोनवरून मन की बातसाठी. मोबाईल फोनचा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे 8190881908 8190881908. आपण मिस्ड कॉल दिलात तर त्याच्या प्रसारणानंतरही मन की बात ऐकू शकाल. सध्या तर हे हिंदीत आहे, परंतु लवकरच आपल्या मातृभाषेत सुद्धा मन की बात ऐकण्याची संधी मिळेल, यासाठी सुद्धा माझी खटपट सुरू आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण तर कमाल केलीत. जेव्हा स्टार्टअपचा कार्यक्रम 16 जानेवारीला झाला, साऱ्या देशातील तरुणांमध्ये नवी ऊर्जा, नवी चेतना, नवा आनंद, नवा उत्साह संचारल्याचा मी अनुभव घेतला. लाखोंच्या संख्येनं लोकांनी या कार्यक्रमात येण्यासाठी नोंदणी केली, परंतु इतकी जागा नसल्यामुळे शेवटी विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. आपण पोचू शकला नाहीत, पण आपण संपूर्ण वेळ ऑनलाईन यात सहभागी झालात. क्वचितच असा कार्यक्रम आणि इतका लाखोंच्या संख्येनं हे तरुण जोडले गेले असतील, आणि असं हे पुष्कळच दुर्मिळ असतं. परंतु झालं, आणि मी हे पाहत होतो की स्टार्टअपसाठी किती उत्साह आहे. हा सामान्यांचा विचार आहे. स्टार्टअप म्हणजे आयटीशी संबंधित असलेल्या, त्याच्याशी संबंधित होणाऱ्या गोष्टी, पुष्कळच सॉफिस्टिकेटेड कारभार. स्टार्टअपच्या या इव्हेंटनंतर हा भ्रम दूर झाला. आयटीच्या जवळचा स्टार्टअप तर एक लहानसा हिस्सा आहे. जीवन विशाल आहे, गरजा अनंत आहेत. स्टार्टअप सुद्धा आता अगणित संधी घेऊन येत आहे. मी काही दिवसांपूर्वी सिक्कीमला गेलो होतो. सिक्कीम आता देशाचा ऑर्गॅनिक स्टेट बनला आहे आणि देशभरातील कृषी मंत्री, कृषी सचिव यांना मी तिथे निमंत्रित केलं होतं. मला तिथे 2 युवकांना भेटण्याची संधी मिळाली. IIM मधून शिकून ते आले आहेत. एक आहे अनुराग अग्रवाल आणि दुसरी आहे सिद्धी कर्नाणी. त्यांनी स्टार्टअप पर्यंत मजल घेतली आणि ते मला सिक्कीममध्ये मिळाले. ते ईशान्य भारतात काम करीत आहेत, कृषी क्षेत्रात काम करीत आहेत
आणि हर्बल पिकवत आहेत, ऑर्गॅनिक पिकवत आहेत, त्याचं ग्लोबल मार्केटिंग करत आहेत. आहे की नाही कमाल? मागील वेळेस माझ्या स्टार्टअपशी जोडल्या गेलेल्या लोकांना मी सांगितलं की नरेंद्र मोदी ॲपवर आपले अनुभव त्यांनी पाठवावेत. काहींनी पाठवले आहेत, परंतु आणखी जास्त आले तर मला आनंदच होईल. परंतु जे आले आहेत ते सुद्धा खरोखरच प्रेरक आहेत. कुणी विश्वास द्विवेदी नावाचे युवक आहेत. त्यांनी ऑनलाईन किचन स्टार्टअप केलं आहे. आणि अशा प्रकारचे मध्यमवर्गीय लोक जे रोजीरोटी मिळवण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ते ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे जेवणाचे डबे पोचवण्याचं काम करतात. कुणी एक मिस्टर दिनेश पाठक म्हणून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी, विशेषतः जनावरांसाठी जो आहार असतो, जे पशुखाद्य असतं, त्यावर काम केलं आहे. आमच्या देशातील पशूंना जर चांगला आहार मिळाला तर आपल्याला चांगलं दूध मिळेल. आपल्याला चांगलं दूध मिळालं तर आपल्या देशातील युवक ताकदवान होईल. मनोज गिल्दा, निखिलजी त्यांनी ॲग्रो स्टोरेज स्टार्टअप सुरू केलं आहे. ते सायंटिफिक फ्रूट स्टोरेज सिस्टीम बरोबरच कृषी उत्पादनांसाठी बल्क स्टोरेज सिस्टीम विकसित करत आहेत. असे पुष्कळ प्रकारचे प्रस्ताव आले आहेत. आपण अजूनही पाठवा, मला बरंच वाटेल. आणि मला वेळोवेळी मन की बातमध्ये किंवा स्टार्टअपची गोष्ट करावी लागेल. ज्याप्रमाणे मी स्वच्छतेची गोष्ट वेळोवेळी करतो तशी स्टार्टअपची गोष्टही करेन, कारण आपला पराक्रम ही आमची प्रेरणा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्छतेबरोबरच आता सौंदर्यही जोडलं जात आहे. पुष्कळ वर्ष घाणीविरुद्ध आपण नाराजी व्यक्त करत आहोत, पण घाण काही हटली नाही. आता देशवासियांमध्ये घाणीची चर्चा सोडून स्वच्छतेबाबतची चर्चा सुरू झाली आहे. आणि स्वच्छतेचं काम कुठे ना कुठे चालतच राहील. परंतु आता नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांनी स्वच्छतेबरोबर सौंदर्यही जोडलं आहे. एक प्रकारे दुधात साखर. आणि ही गोष्ट विशेषत्वानं दृष्टीस पडत आहे ती रेल्वे स्टेशनवर. मी पाहतोय की आता देशातील काही रेल्वे स्थानकं जिथे तेथील स्थानिक नागरिक, स्थानिक कलाकार, विद्यार्थी हे आपापलं शहर, रेल्वे स्थानकं सजवण्याच्या कामाला लागले आहेत. स्थानिक कला केंद्राशी जोडून भिंतीवर पेंटिंग ठेवणं, साईनबोर्ड चांगल्या स्वरूपात बनवणं, कलात्मक रूप देणं, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काही गोष्टी यासाठी करायला हव्यात. न जाणे काय काय करत आहेत. मला सांगितलं गेलं की काहींनी हजारीबाग स्टेशनवर आदिवासी महिलांनी तेथील गोहराई हे स्थानक आणि कोहबर आर्टचं डिझाईन काढून पूर्ण रेल्वे स्टेशन सजवण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील 300हून अधिक स्वयंसेवकांनी किंग्ज सर्कल स्टेशन सजवलं. माटुंगा, बोरिवली, खार इथून, राजस्थानातून पुष्कळ बातम्या येत आहेत. सवाई माधोपूर, कोटा. असं वाटू लागलं आहे की आमची रेल्वे स्टेशन्स आपोआपच आपल्या परंपरेची ओळख दर्शवू लागतील. आता कोणी खिडकीत चहा पकोड्यासाठी लॉरीवाल्याला शोधणार नाहीत. गाडीतच बसून भिंतीवर पाहून येथील वैशिष्ट्य काय आहेत हे पाहतील. हा काही रेल्वेचा उपक्रम नव्हता, हा नागरिकांचा उपक्रम होता. पहा, नागरिक करतच असतात. ते काय करीत आहेत हे मी पाहतो. मात्र मला काही प्रतिमाही मिळाल्या आहेत. परंतु माझ्या मनाला असं वाटतंय की आणखी काही प्रतिमा पाहाव्यात. काय? आपण रेल्वे स्थानकाबरोबरच इतर ठिकाणी स्वच्छतेबरोबरच सौंदर्यासाठीही प्रयास केले आहेत. आपण मला त्या प्रतिमा पाठवू शकाल? जरूर पाठवा. मी तर पाहीनच. बस स्थानकांवर असू शकतात, रुग्णालयात असू शकतात, चर्चच्या आसपास असू शकतात, बागबगीच्यातही असू शकतात, कितीतरी ठिकाणी असू शकतात. ज्यांच्या मनात हा विचार आला आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि ज्यांनी या गोष्टीला पुढे नेलं त्या सर्वांचं अभिनंदन. परंतु हो, आपण मला छायाचित्र जरूर पाठवावीत. आपण काय केलेलं आहे ते मी पाहू इच्छितो. माझ्या प्रिय देशबंधू भगिनींनो, आपल्यासाठी अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगायची म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपला भारत देश एक मोठा समारंभ आयोजित करतो आहे. संपूर्ण दुनिया आपला पाहुणचार घ्यायला येणार आहे. जगातील कित्येक देशांचे युद्धपोत, नौसेनेची जहाजं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणच्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र येत आहेत. यावर्षी इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू भारताच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. जगाची सैन्य शक्ती आणि आपली सैन्य शक्ती यांचा ताळमेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे, एक संयुक्त प्रयोग आहे. मोठी नामी संधी आहे ही. येणाऱ्या काही दिवसात टीव्ही आणि प्रसार माध्यमांच्या द्वारे याबद्दलची माहिती आपणा सर्वांना मिळत जाणार आहे. कारण
जेव्हा एखादा खूपच मोठा कार्यक्रम असतो तेव्हा त्याला सारेच पाठिंबा देतात. भारतासारख्या देशासाठी हा समारंभ महत्त्वपूर्ण आहे. भारताचा सामुद्रिक इतिहास सोनेरी राहिला आहे. संस्कृतमध्ये समुद्राला उदधी किंवा सागर म्हटलं जातं. याचा अर्थ आहे अथांगता. सीमा आम्हाला अलग अलग ठेवत असतील, जमीन एकमेकांपासून विलग करत असेल, पण पाणी आपल्याला जोडत असतं. समुद्र आपल्याला एकमेकांशी जोडून देतो. आपण आपल्याला समुद्राशी जोडून घेऊ शकतो, कुणाशीही जोडून घेऊ शकतो. आमच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी विश्वभ्रमण करून जगाशी व्यापार करून आपल्या या शक्तीचा परिचय करून दिलेला होता. चोल साम्राज्यात सामुद्रिक शक्तीच्या बाबतीत त्यांनी आपली म्हणून स्वतःची नवीन ओळख बनवली होती. आपल्या देशात आजही अशी काही राज्य आहेत जिथे समुद्राशी संबंधित अशा अनेक परंपरा जिवंत आहेत. त्या उत्सवांच्या रूपात साजरा केल्या जातात. दुनिया जेव्हा भारताची पाहुणी म्हणून येणार आहे तेव्हा आपल्या नौदलाच्या शक्तीची ओळख साऱ्यांना होणार आहे. ही एक चांगली संधी आहे. या प्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळणार आहे. भारताच्या पूर्वेकडील गुवाहाटीमध्येही क्रीडा स्पर्धांचा समारंभ होणार आहे. सार्क देशांचा क्रीडा समारंभ. सार्क देशांमधील हजारो खेळाडू गुवाहाटीच्या भूमीत येत आहेत. खेळांचा माहोल आणि खेळांचा जल्लोष. सार्क देशांच्या नव्या पिढीचा गुवाहाटीत होत असलेला हा क्रीडा उत्सव म्हणजे सार्क देशांनी परस्परांशी नातेसंबंध दृढ करण्याची एक चांगली संधी आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझ्या मनात जे येतं, जे माझ्या मनात उमटतं ते खुलेपणानं मी तुमच्याशी बोलत असतो. हे मी पहिल्यांदाच सांगून ठेवलंय. लवकरच 10वी आणि 12वीच्या परीक्षा होतील. मागच्या वेळी मन की बातमध्ये मी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी काही गोष्टी बोललो होतो. यावेळी माझी इच्छा आहे की जे विद्यार्थी या पूर्वी परीक्षांमध्ये यशस्वी झालेत त्यांनी तणावमुक्त परीक्षांच्या दिवसांसाठी काय काय केलं, त्यांच्या कुटुंबात कसं वातावरण होतं, त्यांच्या शिक्षकांनी काय भूमिका निभावली, स्वतः त्यांनी कोणते प्रयत्न केले, त्यांच्या सिनियर्सनी त्यांना काय काय सांगितलं आणि त्यांनी स्वतः काय काय केलं, हे सगळे अनुभव मला पाठवावेत. यावेळी अशा विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मला नरेंद्र मोदी ॲपवर पाठवावेत आणि मी प्रसारमाध्यमांना ही विनंती करेन की या अनुभवांमधल्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये आपल्या माध्यमांमधून प्रसारित कराव्यात, जेणेकरून देशभरातील विद्यार्थी त्या वाचतील, टीव्हीवर पाहतील आणि त्यांनाही तणावमुक्त परीक्षा कशा द्याव्यात, हसत खेळत परीक्षा कशा दिल्या जातात याची एक औषधीच आपल्या हाती मिळेल. प्रसारमाध्यमांचे मित्र यासाठी नक्की मदत करतील असा मला विश्वास आहे. हां, पण ते तेव्हाच मदत करतील जेव्हा तुम्ही मला सर्व अनुभव पाठवाल. पाठवणार ना? जरूर पाठवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा पुढच्या मन की बातमध्ये अवश्य भेटूया. खूप धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.